तुम्ही बघितली असेल आता आपली रूम इकडची, खूप मस्त अशी रूम आहे आणि खूप रिजनेबल अशा रेटमध्ये आहे. जर तुम्हाला हे हॉटेलची इन्क्वायरी करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि लोकेशन सगळं पिन करतो आहे, तुम्ही इकडे येऊ शकता. आणि इथे आता मी तुम्हाला नंतर दाखवेनच की इकडे आम्ही काय येतो आणि किती पतंग वगैरे असतात ते, कारण का आज आहे मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस आणि आत्ता 10:30-11 वाजत झालेत आणि आम्ही आता चाललो आहे जराशी शॉपिंग करायची आहे आणि त्याच्यासाठी चाललो आहे. मग दुपारपर्यंत आम्ही पतंग वगैरे घेऊन येऊ आणि मग जाऊ गच्चीवरती, तेव्हाच तुम्हाला गच्ची दाखवेल. तर आता जातो आहे, तर मग बघत राहा पुढे काय. मित्रांनो आपण हॉटेलमधनं निघालो आणि आता आलं आपण बंजारा मार्केटला, कारण का वेदांना काहीतरी सामान घ्यायचं आहे. तुम्ही पाठी बघू शकता सगळ्या मातीच्या गोष्टी. हाँ बघा, घर पे भी ऑर्डर करके मंगा सकते हैं ना भाई, पार्सल किधर भी मंगा सकते हो, फ्री होम डिलेवरी. बघू शकतो आपण इकडे फ्रेश. आणि आता इथे जायचं आपल्याला. शॉपिंग करून झालेली आहे आणि इकडनं चाललो आहे मित्रांनो आता आपण साबरमती रिव्हरफ्रंटला काईट फेस्टिवलच्या इकडे. तर इकडे जर तुम्हाला मित्रांनो फिरायचं असेल तर तुम्ही रॅपिडो किंवा उबर त्याच्यामधनंच रिक्षा करा, कारण का डायरेक्ट जर तुम्ही इथे ऑटो केली तर ते काही भाव सांगतात. तर आपलं रॅपिडो, आता वेदांत रॅपिडो बुक करतो आहे आपली ऑटो. आता आपण तिकडनं आलो रॅपिडोनेच आलो, आता परत वेदांत रॅपिडो बुक करतो आहे. तर इकडे फिरायचं असेल तर तुम्हाला रॅपिडो किंवा उबर याच्यामधनं तुम्ही ऑटो किंवा कार बुक करूनच फिरा, कारण का नॉर्मल याच्यात फिराल तर तुम्हाला काही भाव सांगतील. त्यामुळे आता आपण जाऊया डायरेक्ट रिव्हरफ्रंटला आणि बघूया काईट फेस्टिवल. डायरेक्ट पोचलो इंटरनॅशनल काईट फेस्टिवलच्या इथे, तुम्ही बघू शकता समोरच. आता दाखवतो नंतर काईट वगैरे. इथे हवा खातोय इथे फुल ऑन एसी, फुल गरम होत होतं, आता इकडे हवा खातोय पूर्ण मस्त हवा. आपण म्युझियम मध्ये आहेत आणि फुल हवा आहे. चिल झालं भाई, एका मिनिटात चिल झालं. नाही मित्रांनो, इथे पूर्ण असे बाकी एंट्रन्सला असे स्टॉल्स लागलेले आहेत दोन्ही साईडला, तिथे तुम्ही सगळं शॉपिंग वगैरे करू शकता. आम्ही पण केली आहे पण आम्ही दुसरीकडे गेले, तुम्ही मगाशी बघितले असेल. इकडे पण आहेत सगळं आणि गर्दी आहे. आणि आता दुपारचे जवळजवळ 1 वाजत आलेत. आता आपण चाललोय आणि मित्रांनो आता आपण आलोय काईट मार्केटमध्ये, बघू शकता वेदांत. आता अजून गर्दी नाही, पण रात्री बघा तुम्ही, आपण रात्री परत एकदा येऊ. गर्दी तर आहे, गर्दी काय नाही एवढी तर नाही आहे. हां आता रात्री होईल तेवढी तर गर्दी नाहीच आहे. मित्रांनो एवढा मांजा असताना पण वेदांनी अजून मांजा घेतलाय, एवढा मांजा आहे घरी पडलेला आहे. शॉपिंग केलेली आहे. हा बघा मांजा वेदांचा, पतंगी घेतल्यात, अजून पतंगी घेतोय. रात्री येऊ परत तेव्हा मोठ्या पतंगी घेऊ. आता हे संध्याकाळसाठी स्टॉक घेतलाय सगळा. हे पण दाखव. हे तर काय, हे तर त्याचा वेगळा पार्सल आहे वेदांचं. तर बघू शकता आता आपण मार्केटमध्ये फुल ऑन गर्दी आहे. 2 वाजत आले आणि आपण आलो आता पतंग वगैरे घेऊन, तुम्ही पाठी बघू शकता पतंग मांजा घेऊन आपण आलोय आता रूमवरती. आणि आता जेवूया वगैरे, मग कन्नी वगैरे बांधूया आणि मग चढूया टॅरिसवरती आणि मग आजच्या दिवसाची पतंग उडूया. आता हा जास्तच काहीतरी मांजा घेऊन आला, मांजा. हा बघा याचा सद्दी, ऍक्च्युली तो सद्दी नाही काय पण घेऊन आला आपला. सद्दी वाईट मांजा, सद्दी मांजा. तो आता बघूया आपण काय धूम मचूया ते तुम्हाला दिसेलच. आता बघूया, आता कन्नी बांधूया आधी, जेवूया आणि मग जरा फ्रेश होऊन कन्नी वगैरे बांधून वरती डायरेक्ट टॅरिसवरती. तर मग आज तर खूप मजा येणार आहे. वेदर वाटतं ह्याच्यानेच पतंग उडवणार आहे इकडे. त्याचा आणलेला मांजा इकडेच राहणार आहे. आणलेला मांजा इकडे, आणलेला मांजा इकडे, तरी अजून मांजा घेऊन आलाय.
तर आता जाऊया वरती चला. मित्रांनो याला जेवायला पण थांबवत नाही. आज खिडकीतनंच पतंग उडवायला लागलाय. कारण का हवा समोरची आहे खिडकीच्या साईडला. खिडकीमधनं पतंग उडवते. बघू शकता तुम्ही. एवढा याला स्ट्रगल आहे. एवढा फास्ट येतो बघा तो बघा. त्याच्यामधनं वेदांत भाई आपला पतंग उडवतोय. दिसतंय तुम्हाला. आपल्याला उलटी आवडते. आपण इथे पतंग उडवायला चालू झालंय बघा. उडत तर काय नाही. तेव्हा उडत तर काय नाही. पतंग इथेच आहे. उडव 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 भाई उडव. मी तुझा सपोर्टला आहे ब्रो. हा घे 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 घे. मित्रांनो ह्याला जेवणाची सवय नव्हती. खिडकीतनं उडत नव्हती म्हणून आम्ही वरती आलोय जेवायच्या आधीच. पतंग पण बदवली आणि समोरच पेज आहे तुम्ही बघू शकता आपल्या. हवा जरा उलटी झाली ना. पतंगी सगळ्या पाठी आहेत. हवा उलटी झाली. आता कापतोय. बघूया आता कापतो की नाही. मी ते ठेवलंय रे. तर मित्रांनो आपलं शेवटी जेवण आलंय. आपण ही पतंग उडून आलो. एक पतंग कापून पण आलो. आता ही जी आहे आता वेदांत बोलतो राईस नको म्हणून आम्ही फक्त रोट्या आणि सब्जीच मागवले पनीरची. आता खाऊया आणि मग नंतर लगेच जायचं वरती जेवल्या. पतंगी चालल्यात दुसऱ्यांच्या. हा बघा ह्याला थांबवत नाही बाई. जेवण बिवण जेवायचं नाही वाटतं ह्याला. चला आता जेवूया आणि मग जाऊया वरती. बिलकुल नाही. नो माझी पतंग कापून झाली आहे तरी वेदांत भाई अजून कापतोय आपली पतंग. वेदांत चालतोय. मांजा टेस्टिंग चालू आहे. पतंग उडते. बघू शकता वरती पेज. आणि गुल वेदांत भाईने केले गुल. पतंग जात मांजा टेस्टिंग त्याचा कामयाब झाला. पतंग गुल केले तरी एक पण कापली आहे. या वर्षीची अहमदाबादची पहिली जरा आज हवा उलटी चालू आहे. आता हवा संध्याकाळ झाली की जरा हवा सरळ होईल. का पतंग सगळ्यात तिकडे आहेत आणि आमची पतंग आता इकडे उडते. इकडे आसमान खाली आहे. पाठी आहेत पतंगी आणि त्या साईडला पतंग आहेत. आता ही होईल. तर मित्रांनो आता वेदांच्या 3 पतंग कापून झालेल्या आहेत. आता 4थी पेज लावायला झालेला आहे तो. इकडे बघू शकतो. आता बहुतेक तो गुल होणार आहे कारण की आता त्याच्या जरा अंगात जास्त जोश आलाय. ग्रीन पण आली समोरून. सोड याला घेऊ. यालाच घ्यायचं. हा याला खाली काय मग. त्यांनी वेदांची एक पतंग कापली. आता वेदांत रागावले त्याच्यावरती आणि कापेल आता बहुतेक त्याला. मित्रांनो तुम्ही बघू शकता वेदांची त्या ग्रीन वाल्याने दुसरी पतंग पण कापली. आता वेदांत त्याच्याबरोबर परत लावतोय आणि वेदांत जोपर्यंत तिला कापत नाही तोपर्यंत तो सोडणार नाही. दुसऱ्या पतंगीला कापणारच नाही. तिलाच कापणार आहे तो. गुल झाला काय. नाही फक्त त्याला घेऊन नको तो गोल करशील. मला वाटलं आता तू घेतलेच असेल. परत टाकतोय तो पाठून आली बघ आपल्या वरती डोक्यावर चांतार आली. नाही रे मित्रांनो वेदांनी काय ती पतंग गुल नाही होत आहे. वेदांनी परत एक पतंग घालवली त्याच्यावरती. आता तो मांजा बदलायला चाललाय. आपण जो मांजा आलाय आता तो मांजा आणायला चाललाय. तर मी उडवत आता माझी पतंग. माझ्या तर 2 पतंग कापून झालेल्या. पण त्याच्यानंतर वेदांची फिरकी वजन होती त्यामुळे तो मला उडून आता दुसरा मांजा आणायला चाललाय. हला भाई जुना मांजा घेऊन आलो. त्याची गरज आहे. आपण खूप लांब नाही उडवले पतंग. बरोबर आहे. तर मित्रांनो आता वेदांत 3 पेज कापून झाल्यात. एक पतंगीने 4 पेज झाल्यात. आता फॉर्म मध्ये आहे भाई सध्या. आता जुना मांजाचा जुना मांजा सरस आहे. वो भी सरस ही आहे पण इसको उडाने नाही आती. पण हा काय करतोय मला बदलून द्यायला सांगतो. स्वतःची गुल झाला मग मला उडवायला लागते. आता फक्त अजून कापतो ते. आता 4 पेज झाल्या त्या एक पतंगीने. आता कापत चाललाय. अरे मला जाणवलं. तुम्हाला झालं काय. मित्रांनो वरची जी पतंग गेली आहे तुम्हाला दिसत असेल पिंक वाली. ही पण वेदांनी 5वी पतंग कापली आहे एका पतंगीने. मध्ये जास्त जोश आले. आता तो फुल फास्ट पतंगी कापत चाललाय बघा. आता घसीटतोय कापतो. आता ग्रीन वालीला घेतोय. गेला आणि अजून एक पतंग कापली. आता वेदांत भाई कापत चाललाय. आता फॉर्म मध्ये भाई फुल. आता कापत चाललाय.
चाललं हे ते कर आता फॉर्म मध्ये आहे सध्या. पतंगीच पतंगी कापतोय. समोर पण पतंगीच पतंगी जातं सध्या. आता वेदांची पतंगी बघा परत चालला पेट. फायनली वेदांनी त्या समोर त्याची पतंग कापली आहे हा मांजरी. आता आत्ता झाले संध्याकाळी 1:15 झालेत आणि पतंग बघा आता समोर तुम्ही किती साऱ्या उडतात आहेत. आणि वेदांत आपल्या इकडे आता फुल फॉर्म मध्ये आहे सध्या. परत आता दुसरीकडे चाललंय पतंगी कापायला. भाई हा काळा आपलाच आहे. मोठ्या मोठ्या पतंगी उडल्या ते बघा 1 2 अजून अशा अशा खूप पतंगी उडतील. खूप पतंगी उडणार आहेत उद्याच्या दिवसात. तर नक्कीच बघा. आम्ही हा पूर्ण व्लॉग एकच दिवसात टाकणार आहे. फटे मोठा होणार आहे काय माहिती नाही. बघूया आपण. तर चला. हा पीळ खातो मांजा. आत्ता वाजत आले जवळजवळ 5:45 आणि 10 पतंग आपल्या गेल्या आहेत आणि आपण जवळ 35 ते 36 37 पतंग कापल्या आहेत आपल्या 10 पतंगींनी दोघांनी मिळून. तर आता पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण पतंगीच पतंगी. आता या कॅमेऱ्यात इथे असं तर जस्टिस नव्हतं. जेव्हा बॅक कॅमेऱ्यात तुम्ही मगाशी बघितलं असेल खूप साऱ्या पतंग उडतात आहेत. आणि वेदांतला आता मी अजून पतंग आणायला पाठवलेत. आम्ही ॲक्च्युली 15 पतंगीच्या कंदी बांधलेल्या 10 पतंग वरती घेऊन आलेलो. आता 10 पतंग आत्ता जस्ट संपल्यात आमच्या. आणि आता अजून 5 पतंग आहेत त्या त्याला बोललो वरती घेऊन ये. तर तो गेला आहे खालती रूममध्ये आणायला. आता जस्ट माझी लास्टवाली पतंग आत्ता माझी गुल झाली 3 पतंग कापून. आणि पाठी आता मस्त असा सनसेट होतोय तुम्हाला दिसत असेल. आणि आत्ता पूर्ण असा फायनली आज पतंग उडवायला खूप मजा आली. खूप साऱ्या पतंगी कापून वगैरे झाल्यात. आणि आत्ता वाजले 7:30. आत्ता जस्ट एक 15-20 मिनटं आधी आम्ही खाली आलो टेरेसवरनं. आता फ्रेश वगैरे झालं आहे आणि पाठी परत नाश्ता मागवला आहे. वेदन बसला नाश्त्याला. तर नाश्त्यामध्ये आलू पराठा आणि चीज ग्रिल सँडविच आणि मला चाय मागवली. वेदांना नको चाय तर आम्ही ते मागवले आता रूमवरती. आता रात्री पण असणार आहे. रात्री आता काहीच आम्ही ॲक्च्युली घेऊन आलो आहे. तरी वेदांत बोलते अजून पतंगी घेऊन यायच्यात. काय करायच्यात माहिती नाही. अजून घेऊन यायच्यात बोलतो. आता रात्री जाऊच मार्केटला कारण का रात्री असणार आहे इकडे काय धुमाकूळ असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे. कारण का तुम्ही लास्ट इयरचा ब्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन बघा आत्ता आधीच. आणि आजचा ब्लॉग पण बघा कारण का आजचा मोस्ट ऑफली रात्रीचा ब्लॉग मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल. तर आजचा ब्लॉग तर आता मी चालूच आहे अजून. बघूया ते कसं आहे ते अजून कंटिन्यू केलं आहे तर चालू राहू दे. आपल्याला एवढ्या पतंगी घेतल्या आहेत तरी आता हा एकदम मोठा पतंग घेतला आहे. याचा साईज बघू शकता तुम्ही. हा मला भेटला आहे 100 रुपयाचा पंजा. आणि हा इथे वेदांत बघू शकता एवढ्या मोठी पतंग आहे. खूपच मोठी आहे. साईज बघू शकता तुम्ही. आणि मार्केटची गर्दी तर तुम्ही बघितलीच असेल. फायनली आता आपण रूमवरती आले. वाजलेत आत्ता जवळजवळ 1:30 वाजायला आलेत. तर तुम्ही गर्दी वगैरे सगळं बघितलं असेल. तर आजचा डे 2चा ब्लॉग मी इथे एंड करतो. आणि उद्या असणार आहे मकर संक्रांती. त्याचा असणार आहे एक वेगळा ब्लॉग येईलच. उद्या पूर्ण दिवस आपण पतंगाचं उडवणार आहेत. पतंगी इथेच आहेत तुम्ही बघू शकता खालती ठेवल्यात. आणि वरती तुम्ही आता बघितल्या असतील त्या मोठ्यावाल्या पतंगी त्या पण आणल्या आहेत. तर त्या सगळ्या उडवायच्यात उद्या. तर उद्या तर आता कधी उठू त्याच्यावरती आहे. एंड करतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.